दिसते तुम्हाला पोरी भेटणं अवघड आहे भावांनो. आता नरला माझीची गरज आहे. अरे यार शॉर्ट झाला बघ. सरळ झाला पाहिजे होता, सरळ जाऊन लेफ्ट मारायचा. तेच रस्ता आपण चुकलेलो आहे. आणि साहिलला तर आमच्या किती वेळ आला साहिल तो आपल्या इथं नेहमी येऊन तरी चुकला आहे. म्हणजे आमच्याकडून अपेक्षा करतो आम्ही रस्ता नीट चालला. वा हे मातीचा डबा आला त्याच्यावर सर गेला मातीचा डबा. त्याच्या मातीच्या आई शपथ त्या मातीच्या डब्याने ऐकलं ना लय थोडं बोलतं मला घाल. जय शिवराय मित्रांनो, आपण चाललेलो आहे ऐरोलीला स्वामींच्या मठात. तर आपल्यावर आता साहिल आहे आणि मी आहे. ऋतिक आमचा पुढे गेला आहे. चला आता स्वामींच्या मठातच जाऊया, फिरून येऊया थोडं. आज त्यांचा वार आहे. आपण चाललो आता जाऊया स्वामींच्या मठात. आता आमचा ऋतिक भाई आमचा पुढं पळतोय आणि गाडी घेऊन. ऋतिक आमच्या हातात कधी गावतच नाही. तो माणूस म्हणजे विचित्र माणूस आहे आमचा. कधीच आमच्याबरोबर नसतो. तो गाडी शिकते आता नवीन. तो गाडी शिकून मग शिकल्यासारखं आहे आमच्यासाठी. त्याला लायसन दिलेलंच आम्ही शोध लावतो पण भेटत नाही. तर तुम्हाला कोणाला लक्षात असं सांगा, कारण की तो माणूस आमचा असा विचित्र आहे ना, कधीच कोणाला गावत नाही. मित्र आमचा यो आज तो हाच आहे तो. त्याला कधी लायसन कोणी दिलं रे? तुला लायसन कोणी दिलं रे? कोणी दिलं? बाजूवाले लायसन दिलं. तवा ह्याच्यापासून आम्ही 4 हात लांब चालतो गाडी घेऊन कधी पण. त्याला बाजूवाल्याने लायसन दिलंय. तुला कोणी दिलंय? मला ते बाजूवालाच होता. याचाच बाजूवाला माझ्यासाठी होता. झालं काम 25 भाई. इथं मी उतरतो इथे यांच्या मागून. आता मला यांच्यामध्ये राहायचंच नाही. उतर भाई मला इथं. हे आमचे लोक याला असं सांगायला लागतं गाडी पुढेचा बेकर वगैरे. यार काय लोक आहेत आमचे. त्याच्या बाजूने मला लायसन काढून दिलं. दिसते तुम्हाला पोरी भेटणं अवघड आहे भावांनो. आता नरला माझीची गरज आहे. पण इथं आमच्या तिला एक म्हातारा पण आहे. बुड्डे याची हिंदी कोणी ऐकू नका, कारण की आमच्या माणसाची हिंदी जरा कच्ची आहे, वीक आहे. जय महाराष्ट्र. आमदार झाल्यावर याला बघा इलेक्शनला आम्ही उभा करतोय. ह्याला वोट कोणी देऊ नका. सिंगल वोट निवडून येणार आहे तो. वोट भेटणार पण नाही. सिंगल वोट निवडून येणार आहे आमचा माणूस. डायरेक्ट रस्त्यावर पाणी टाकणार आहे. रस्त्यावर टँकर लावणार तो. नुसते टँकर लावणार. मग असं काय करणार आहे? याचा नादच नाही. याचं समुद्राचं पाणी येईपर्यंत ना भाई दुसरी सरकार पण बनेल. आता तो बोटी चालवणार, गाड्या बंद करणार. खोट्या अपेक्षा असतात. कधी पण इथे सारखं ट्रॅफिक. इथं नुसतं ट्रॅफिक भाई. हे यांच्या इथे नुसतं ट्रॅफिक. कोण आले इथे टर्व आहे का रे? आम्ही रस्ताच चुकलो आहे. इथे एवढ्या गल्ल्या आहेत ना, आम्हाला रस्ता बी घावत नाही. बेकार आमचा रस्ता. तू किती वेळ आला इथे? किती वेळ आला? हे भरपूर वेळ रस्ता चुकतो ना. आम्ही मग गायला पहिल्यांदा आलो. आमच्या इथं काय लावा क्या भाई, इथंच रस्ता चुकलोय आपण लोक. बाबूआ काय खतरनाक माणूस आहे. अरे नाही, त्यामध्ये आमच्या तिला असा अजून एक माणूस आहे की त्याला बाई कशाची पडलेलीच नाही. जिकडे जाईल तिकडे त्याला तो रस्ता माहिती आहे का? बोलतो नाही. त्या लोकांना काय बोललो फायदाच नाही. आता आलोय आम्ही. कुठे आलोय? या स्कूल बशी आलेलो आहे. अरे आता तूच चुकलाय. तू जन्माला येऊन चुकी झाली तुझी. अरे याला अंदाज येत नाही. दिवसाला अंदाज येत नाही. रात्रीचा कधी घ्यावा? याला दिवसाचा अंदाज नाही. रात्रीचा घेणार आहे. अरे तुला दिवसाचा अंदाज आहे का? याला दिवसाला गाडीला कट मारता येत नाही आणि आम्हाला अंदाज नाही. माणसाकडे मिस्टेक होते. तुम्हाला घेऊन आता की बाबा घेऊन जाशील. जेव्हा आम्ही रायगडला वगैरे गेलतो तेव्हा ह्या माणसाची गाडी चालवून आम्ही बघितलंय.
काय कमेंट्सच नाही माझ्याकडे, यांच्या शब्दच नाही या माणसासाठी, काय बोलू शकत नाही आपण. आम्हाला खरं विसरलं नाही. आणि हा माणूस फुटबॉल तर दर आठवड्याला येतो, याला 3-4 आठवडा आला नाही की हा बाई रस्ता विसरलाय. खरंच आम्ही विसरतो. नीट रस्ता आठवा भाई, नाही तर मला माझ्या घरी जोडा. अरे तेवढंच विसरलो मी तो. आज एवढ्या मला गल्लीत गल्लीत फिरून आणलेलं. हे असं भाईंचं. आता आम्ही रस्ता विसरलोय, आम्ही रस्ता विसरलोय ना. आता काही काय करतो तू, गुगल टाकतोय. ह्याला या माणसाला कशाची पडलीच नाही. हे माणूस आमचं म्हणजे विचित्र माणूस आहे रे. ह्याला कशाची, तुला कशाचीच नाही पडली ना. रस्ता शोधावा काय वगैरे. गूगल पे ओपन केला. हे काय ओपन केलं जरा दाखव बा. गुगल पे ओपन केलाय. याला गुगल सांगितलं ओपन केला, गुगल पे ओपन करतोय. त्याला कुठे घेऊन नको जाऊ आता परत संध्याकाळचा. याला 90चा आसर झालाय. प्रतीक तू कधीपासून प्यायला लागला, तुझी उतरत नाही. मी 7 वाजता मगाशी आलो. वा भाई काय खतरनाक. आता आमचं गुगल चालू आहे. साहिल 800 मीटर होत आपण. साहिल आता गुगलला टाकतोय. जवळच आहे आपण. काय परिस्थिती आली, रस्ता विसरलो. घ्या मागचाच लेप आहे ना, तुम्ही सांगताय तोच ना लेप. तुम्ही हे लोक आयुष्यपत येता. ह्यो एक माणूस याला कुठं घेऊन जायचं तर कामाचे नाही भाई. बोलो ना मागचाच वगैरे राईट वगैरे आहे. तर ते 5 मिनिटं. याचं काय चाललंय बघा, याचं काय चाललंय. आपण आलोय काय, आपल्याला मॅप टाकायचा आणि याचं व्हॉट्सअप भेटायचं. त्याची बायको जाऊन लेफ्ट आहे तो. त्याची बायको वाट बघते ऋतिकची. तुम्हाला सांगूच येतो ऋतिकचे ना एक सोडून 2 गर्लफ्रेंड आहेत. आणि आम्हाला एक पण नाही. आमच्याकडे एक पण नाही आणि ऋतिकला 2 गर्लफ्रेंड आहेत. ऋतिक 2 घेऊन फिरतो. आणि आता शरीफ असा बनतो ना जसं की म्हणजे माहितच नाही काय भाई. आम्ही भाई माझ्याकडे गर्लफ्रेंडच नाही असा बनून फिरतो. आणि आता 2 घेऊन फिरतो. लाजला बघा, आता पुढं पण येणार नाही, आमच्या बरोबर पण येणार नाही. आता खरं बोललो की लाजला भाई, लाजला तो. आता बोललेला जाऊ द्या ठीक आहे. आता आपला मित्र घेतो समजा. हे लेफ्ट कुठला आहे ना. आता मग मला बघितलं मार. आता लेप मारतं आणि हात नेतो, हात आहे. हा मार मार. चुकलं की परत मागे येऊ. जाम पेट्रोल गाडीत आले ना आपल्या भाई. गाडी टाकी बघायची कधी पण गाडीची फुल टाकी फुल असते आपली. फुकटची नाद करते काय, टाकी जाते फुल. सरळ सरळ चल, सरळ चल, सरळ चल भाई. रस्ता चुकतो आम्ही. रोज येऊन पण रस्ता विसरतो. हा इथं रस्ता चुकायची वार्ता करतोय. इथं जेवणाला चुकी झाली. रस्त्याची चुकीची वार्ता करतात. इथं आम्ही आलोय भाई, ती चुकी आहे आमची मोठी. त्यात मी ऋतिक आणि साहिल बरोबर ही माझी अजून मोठी चुकी आहे. काय भाई तुम्ही लोक बोलले जा खाली चल. आता खाली चल. हे मातीचा डबा आला त्याच्यावर चल. गेला मातीचा डबा. त्याच्या मातीच्या डब्यात आई शपथ त्या मातीच्या डब्याने ऐकलं ना, लय थोडं बोलतो मला घाल. हा भाई कोणाला वाटतं भाई की वॅगनर मातीचा डब्बा आहे. एवढं माहिती आहे आणि तरी पण तसा दुखतोय. ऋतिक बघा, ऋतिक तुम्ही बघू शकता मागेच आहे. ऋतिक पुढे येणार नाही. त्याला गर्लफ्रेंडची वार्ता काढली, ऋतिक पुढे नाही येणार. दोघंच तिने व्हिडिओ बघितला ना, ती बोलतात एकटा फिरतोय. एकटा फिरतोय आणि मी 2 आहे. आता त्याची एमटे कारण की ना तेव्हा काय सीन झालेलं सांगू का तुम्हाला. की एक गर्लफ्रेंड बोलते मी येते, दुसरी बोलते मी पण येते. तो बोलला मी जातच नाही. आता दोघे आमने सामने आल्या ना, माझी वाट लागली. ऋतिकची तुला काय वाटणार. आता काय करतात ना. हा सरळ आहे. सरळ पदार्थ सरळ लेप मारून लावून पडेल. ऋतिक पुढं पण येणार नाही आहे का. मागच आहे. पुढे यायचं नाव फिरणार नाही. आता जाऊ द्या काय नाही बाबा. असं त्या एकेकाला 2 गर्लफ्रेंड चांगली गोष्ट आहे. एक पण नाही. आमच्याकडे एक पण नाही, ती वेगळी गोष्ट आहे. आमच्या भावाकडे 2 आहेत. सांगतोय यार आम्ही आहे, आम्हाला बी ते पण देत नाही. पुढे येणारच नाही भाई. आमचं पुढे येणारच नाही. इथून राईट. ह्याला रोज येऊन येण्याचा काही फायदा नाही मित्रांनो. हा साहिलला आमच्या कुठली म्हणजे पोरगी अशी दाखवा की लगेच तिचं नाव ॲड्रेस सगळं तर लक्षात राहील.
ते असं अडकत नाव बोललो ना तरी तो पूर्ण सांगाल त्याला, एवढं त्याचं म्हणजे क्रेज आहे सरळ. बघा एवढं एवढंचं लोकेशन आहे आणि एवढ्यासाठी आम्ही मॅप लावला. आम्ही मेन रोड सोडला आणि आलोय झक मारत तिकडून. एवढ्यासाठी आम्ही झक मारले आणि आलो फिरून. या माणसामुळे याला तिथून लेफ्टला जायचं, या माणसामुळे फक्त एका माणसामुळे चुकीच्या रस्त्याला. जो माणूस चुकीच्या रस्त्यालाच नाही तर कामं करतो रे. मी सरळ आणतो हे चुकीचे नाही तर हर वेळेला चुकीच्या रस्त्याला नेतो. एक वेळेला जाताना पण चुकीचा रस्ता. पुन्हा पुन्हा पोचलो. एक वेळेला जाताना बाई, एक वेळेकडून पुण्याला जायचं याला दगडूशेठ बघायला. काय माणूस रिटर्न बोलतो चला दगडूशेठ बघून जाऊ आता. चाललं आमचं. आलो आता भाई मठात. आता मठात आणि ऋतिक आलाय. ऋतिक टेन्शनमध्येच आहे. ऋतिक नाही सांगत काय कोणाला आम्ही गर्लफ्रेंडला कुठल्या तुझ्या काय सांगत. टेन्शनमध्ये बोलतो व्हिडिओमध्ये आलं तर काय होईल. बोलतो व्हिडिओमध्ये टाकू बिकून कटबीट करून. आता मठात आलोय आणि चला साईडला आमचा जरा चष्म्याचा प्रॉब्लेम आहे. मठात जातो मग प्रॉब्लेम आहे. स्वामींचा प्रसाद मित्रांनो. आणि हा गेट स्वामींच्या मठाच्या पुढे बालाजी मंदिर आहे. आपण ते मठ बालाजी मंदिरात चाललो आहे. आलो आता बालाजी मंदिरात. दर्शन घेऊन भेटतो. झालं आता बालाजी मंदिरापासून निघालो आपण. निघू बाहेर आता. चला डायरेक्ट आता घरी निघू. चाललो आपण आता घरी. आपण बालाजी मंदिरला पण गेलतो आणि स्वामींच्या मठात पण गेलो. तिथं समोरच आहे स्वामींचं मठ. वाईट अँगल कर. त्यामुळे आता चाललो आहे. ऋतिक आपला भाई एकदम त्याला ते बोलल्याबद्दल एकदम जरा नाराज झाला आहे. जाऊया गणचोली साईबाबा मंदिरला चाललो होता आम्ही. साईबाबा मंदिरला चाललो आहे. साईबाबा मंदिरला एवढी आता आपण आलो साईबाबा मंदिरला ना. आता आमचा प्लॅन झाला आहे चाललो टी शर्ट छापायला आम्हाला. आता आम्ही आमच्या जरा ग्रुप टी शर्ट छापतोय. तर आता चाललो टी शर्टच बघायला झालो. तर तिथं पण माहितीचं आपलं आहे मित्र. त्याच्याकडे आपण चाललो टी शर्ट बघायला. तो आता चाललाय पुढे आणि मी आता पुढे नाही करू शकत. जरा गाड्या वगैरे घ्यायचो एखादा गाडीवाला मी पुढे. तो आता तिथे आता डिमांडला चाललो. हे साईबाबा मंदिर इकडे आपण चाललो टी शर्टच बघायला. ते ऋतिकला लागली भूक. आता आपण त्याच्यात भजी पाहू. कोणाला भूक लागली रे. ऋतिकला भूक लागली. ऋतिकला म्हणणं आहे खाऊन जायचं आपण. तर जायचं नाही आता खाऊनच जाऊ टी शर्ट बघायला. गाडी जी चालवतो त्यावेळी गाडीलाच आहे. चला मग आता निघूया टी शर्ट घ्यायला. चला पहिलं ऋतिक आम्हाला इथं घेऊन आला आहे टी शर्टांसाठी. ऋतिक आम्हाला इथं आणलं आहे. टी शर्ट पेंटिंगमध्ये डिझाईन आहे तुमच्याकडे. डिझाईनसाठी बाहेर गेले. डिझाईन दाखव तुम्हाला थोड्या मित्रांनो. तिथून आपण चाललो आहे. तिथे काय आपल्याला डिझाईन वगैरे कुठले आवडले नाही. तर आता आपण चाललो KT स्पोर्ट्सला. आता आपल्या दादाचं दुकान आहे KT स्पोर्ट्स. तिथं चालू आहे. नवीन इथं ओपन केलं तर मला पण दुकान माहिती नाही. मला दुकान दाखवते त्याचं पण. त्याला मग दादा दुकानावर जाऊया. काय आता KT स्पोर्ट्स. आपण आलो दादा दुर्गेच्या दगडे. त्याला जाऊया दुर्गेच्या दगडे. KT स्पोर्ट्स हे आहे KT स्पोर्ट्स दादाचं नवीन दुकान. आता तिथे चाललं आपलं पॅटर्न सिलेक्शन चाललेलं आहे. ते आपलं पाहिजे फोन करू शकतो. आता पॅटर्न सिलेक्शन चाललं आहे. आपण आता निघालो KT स्पोर्ट्स शॉपमधून निघालो आहे. जरा पसंत बिसंत आमची काही झालीच नाही. आता चाललो घरी. जाऊया घरी. मला पुढं घरी जाऊन भेटतो आता. तर मित्रांनो आपण आले घरी. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला. आपण आता ब्लॉगचा डे एंड करू. आपण चला बाय मग टाटा.